But all of these scams have now been terminated. In addition, over the past month, we have effectively eliminated the U.S. Agency for International Development, which was funding much of this lunacy. यूएस एड के विषय में झूठ का एक मुंह नहीं है, अनेक मुंह है. Participatory political process in Moldova, and $21 million going to my friend, Prime Minister Modi in India, for voter turnout. We're giving $21 million for voter turnout in India. What about us? I want voter turnout too, Governor. मोदी जी के दोस्त डोनाल्ड ट्रंप ने कहा, ये $21 मिलियन हमने हमारे दोस्त नरेंद्र मोदी को दिया है. कोई गाना था, दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है. आज मोदी जी के दोस्त ने वो काम करके दिखा दिया. अमेरिकेमधली USAID नावाची संस्था आणि या संस्थेकडून मिळणारे $21 मिलियन हे सध्या भारताच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये चर्चेचा विषय बनलेले आहेत. मुळामध्ये ही रक्कम भारतात आली की बांगलादेशमध्ये, भारतात आली तर ती मोदींच्या कार्यकाळामध्ये की UPAच्या कार्यकाळामध्ये, ती भारतातला मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी दिली होती की मोदी सरकार उलथवण्याच्या हेतूनं, याच्याबद्दल अजूनही कुठली स्पष्टता नाही आहे. पण केवळ याच्यावरून विधानं होत आहेत आणि जसजशी अमेरिकेतली विधानं बदलत आहेत तसतसं इकडे मोदी सरकार तोंडावर पडतं आहे आणि सरकारची चुप्पी जी आहे ती बरंच काही सांगणारी आहे. त्यामुळं केवळ या सगळ्या गोष्टीवरून कांगावा केला जातोय का आणि या सगळ्या माध्यमातून US मधनं येणारी ही मदत नेमकी कुठल्या उद्देशानं आली होती याच्याबद्दलचे प्रश्न देखील खूप गडद होत आहेत. मुळामध्ये USAID म्हणजे काय तर युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट. 1961 मध्ये या अमेरिकेतल्या स्वायत्त संस्थेची स्थापना झाली, जी सरकारच्या अंतर्गत पण स्वतंत्रपणे काम करते आणि शीतयुद्धाच्या त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जगामध्ये आपली सॉफ्ट पॉवर कायम राहावी, वेगवेगळ्या देशांना आपण संकट काळामध्ये आणि लोकशाही मजबूतीकरणासाठी पैसे द्यावेत या हेतून ही संस्था स्थापन झालेली होती. आणि सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे स्नेही उद्योगपती एलॉन मस्क हे दोघेही अशा पद्धतीनं अमेरिकेनं इतरांना मदत करण्याची कुठलीही गरज नाही आहे, अमेरिका फर्स्ट या धोरणाच्या अंतर्गत ही संस्था बंद करण्याचा त्यांचा पूर्णपणे प्रयत्न आहे. आता याच दरम्यान 19 फेब्रुवारीला एलॉन मस्क, ज्यांच्याकडं डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी हे खातं आहे, त्यांनी एक लिस्ट जाहीर केली आणि त्या लिस्टमध्ये भारताला $21 मिलियन या संस्थेकडून मिळाल्याचं नमूद केलं आणि तिथून हा सगळा विषय जो आहे तो सुरू झाला. आता तिकडे अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचं या $21 मिलियन बद्दल हे सुरुवातीचं मत काय होतं तर त्यांना असं वाटत होतं की कदाचित हे इतके पैसे भारतात दिले कशासाठी होते, दुसरं कोणीतरी निवडून यावं का, या हेतूने हे पैसे दिले गेले होते का, हा त्यांचा पहिला प्रश्न होता. ज्यावेळी त्यांनी असं म्हटलं त्याच्यानंतर साहजिक आहे की इकडं भाजपनं जोरदार त्या वक्तव्यावरून गदारोळ केला की बघा कशा पद्धतीनं जॉर्ज सोरॉस आणि इतर कंपनी जी आहे ती भारतामध्ये मोदींचं सरकार उलथवण्यासाठी कटकारस्थानं करते आहे आणि अमेरिकेतल्या या सगळ्या गोष्टीवरून हीच बाब अधोरेखित होते. पण थांबा, याच्या पुढं एक खूप मोठा ट्विस्ट येणं बाकी होतं, कारण नंतर भारतामध्ये इंडियन एक्सप्रेस नावाच्या एका इंग्रजी दैनिकानं हे सांगितलं की $21 मिलियन हे भारतामध्ये नव्हे तर बांगलादेशमध्ये आलेले आहेत. आता त्याच्यानंतर सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे की काही पैसे बांगलादेशमध्ये सुद्धा गेले आणि काही भारतासाठी सुद्धा येणं बाकी होतं, म्हणजे पैसे अजून दिले गेलेले नाही आहेत. सोबतच जे ट्रम्प सुरुवातीला असं म्हणत होते की हे पैसे दुसऱ्या कोणाला तरी निवडून देण्यासाठी दिले गेलेले होते का, तेच ट्रम्प अवघ्या 48 तासामध्ये काय म्हणतात तर ते स्पष्टपणे असे म्हणतात, मनी वॉज गोइंग टू माय फ्रेंड प्राईम मिनिस्टर मोदी इन इंडिया फॉर वोटर टर्नआउट. म्हणजे जी भाजप सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या वक्तव्यावरून गदारोळ करत होती ती अवघ्या 48 तासामध्ये तोंडावर पडते, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प स्वतः म्हणतात की ही रक्कम माझे मित्र नरेंद्र मोदी यांना वोटर टर्नआउट वाढवण्यासाठी दिली गेलेली होती. आता खरोखर याच्याबद्दलचं नेमकं
काय वास्तव आहे हे खरं तर सरकारनं अधिकृतपणे स्पष्ट केलं पाहिजे. केवळ राजकीय पक्षांचे प्रवक्ते बोलतायत आणि त्याच्यावरून जो गदारोळ चालू आहे एवढ्या मोठ्या रकमेवरून तो पूर्णपणे जनतेला संभ्रमित करणारा आहे. आता जर ही रक्कम आलेली होती तर ही अशा पद्धतीची रक्कम भारतात पहिल्यांदा आली होती का? तर बिलकुलही नाही. याच्या आधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी अनेक सरकारांच्या काळामध्ये सुद्धा आलेला आहे आणि इंडिया टुडेची जी बातमी आहे त्याच्यानुसार 2000 सालानंतर जी रक्कम या USAIDच्या अंतर्गत मिळालेली आहे त्यातली 43% रक्कम ही मोदी सरकारच्या काळात आलेली आहे आणि 41% रक्कम ही UPA सरकारच्या काळामध्ये आलेली आहे. सोबतच एक गंभीर आरोप या सगळ्यामध्ये होतोय की वोटर टर्नआउट वाढवण्यासाठी म्हणजे नेमकं काय? कारण हे तर इलेक्शन कमिशनचं काम आहे. त्याच्यासाठी अमेरिकेच्या मदतीची नेमकी काय गरज आहे हा सुद्धा प्रश्न इथं उपस्थित होतो. आणि जी भाजप या सगळ्या मुद्द्यावरून आधी काँग्रेसला जबाबदार धरत होती त्याच भाजप सरकारच्या अर्थ खात्यानं हे आज स्पष्ट केलेलं आहे की USAIDच्या अंतर्गत जी मदत आलेली आहे ती नेमकी कशासाठी आलेली होती. USAIDकडून कुठलंही राजकीय फंडिंग झालेलं नाही आहे असं मोदी सरकारचंच अर्थ खातं सांगतं आहे. म्हणजे गंमत बघा की ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली कमेंट केली की हे कुणाला तरी सत्तेवरून बाजूला करण्यासाठीची मदत होती का, त्यावेळी लगेच परराष्ट्र खातं असं म्हणतं की हा आरोप जो आहे तो खूप गंभीर आहे, त्याच्या खोलामध्ये जायला पाहिजे. पण त्याच सरकारचं अर्थ खातं हे सांगतं की कुठलंही राजकीय फंडिंग जे आहे ते USAIDकडून झालेलं नाही आहे. त्यामुळं या सगळ्याबद्दल काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी काही गंभीर प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केलेले आहेत. ते आधी आपण नीट सविस्तरपणे ऐकूया. तो जब ये कहा गया कि USAID का पैसा चुनावों में इस्तेमाल हो रहा है तो भारतीय जनता पार्टी ने उस पर एक और अपना एक ट्वीट सुर्रा छोड़ा कि ये 2012 के करार से शुरू हुआ जो कि UPA की सरकार के दौरान करार हुआ था. SY कुरैशी साहब चुनाव आयुक्त थे. उस वक्त के करार में ये तय हुआ था कि USAID पैसा देगा. कुरैशी साहब ने अपना जवाब दिया कि भाई एक पैसा नहीं आया. अब इंडियन एक्सप्रेस ने कल बताया कि ये बांग्लादेश में गया पैसा. अब बांग्लादेश में पैसा जाए और मोदी जी को पता ना चले ये बात भी नहीं समझ में आती. और पता था फिर भी गया तो षड्यंत्र में शामिल थे. एक ऐसी सरकार को गिराने में जो हिंदुस्तान के प्रति भारत के प्रति दोस्ताना व्यवहार रखती थी, उस सरकार को गिराने में मोदी जी का योगदान रहा. हम तो यही मानेंगे जब तक जवाब नहीं देंगे मोदी जी. मोदी जी के दोस्त डोनाल्ड ट्रंप ने कहा ये $21 मिलियन हमने हमारे दोस्त नरेंद्र मोदी को दिया है. वही गाना था, दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है. आज मोदी जी के दोस्त ने वो काम करके दिखा दिया. ये $21 मिलियन कहां गए, हम नरेंद्र मोदी जी से जानना चाहते हैं. हम जो बार बार व्हाइट पेपर की बात करते हैं, आज डोनाल्ड ट्रंप के कहने से अब यह साबित हो चुका है कि ये $21 मिलियन उनके दोस्त नरेंद्र मोदी को चुनावों को प्रभावित करने के लिए, टर्नआउट बढ़ाने के लिए दिया गया. और आप कितना ही विदेशी फंड ले आइए, भारत के लोकतंत्र को आप कमजोर नहीं कर पाएंगे. वॉशिंगटन पोस्ट ने आज एक खबर निकाली कि साहब ऐसा कुछ मिला ही नहीं. उन्होंने इन्वेस्टिगेशन की, ऐसा कोई फंड भारत में आया नहीं. अब कौन सच बोल रहा है, कौन झूठ बोल रहा है? भारत के जो भारतीय जनता पार्टी जो रूलिंग पार्टी है वो तो ट्रंप को ही सब कुछ मानती है. तो ट्रंप कह रहे हैं कि उन्होंने नरेंद्र मोदी को पैसा दिया. हमने आपको कल बताया कि कैसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लगातार विदेशों से पैसे लेकर भारत के खिलाफ, भारत की सरकार के खिलाफ षड्यंत्र रचता था. 1960 के दशक से यह पैसा भारत में अगर आ रहा है, जो कि ट्रंप कह रहे हैं आ रहा है, 2012 में तो नहीं आया था. अब मैं आपको वो आंकड़े दूं कि USAID से कितना पैसा 2001 से लेकर और 2024 तक आया है तो आपको बड़ा आनंद आएगा. ये आप ही के एक मीडिया आउटलेट ने इसमें विश्लेषण किया है. USAID ने भारत को कुल $2.9 बिलियन वितरित किए हैं 2001 से 24 के बीच में. 44.4%
मोदी की सरकार, बीजेपी की सरकार जब से बनी तब से आया। 2001 से 4 के बीच में अटल जी की सरकार थी, 3-4% तब आया, 40% के लगभग हमारे वक्त आया। हम इसीलिए कह रहे हैं श्वेत पत्र निकालिए। कौन कौन सी पॉलिटिकल पार्टी है, कौन कौन से पॉलिटिकल संगठन हैं जिनको यह पैसा गया, वो सबके सामने आना चाहिए। चलिए, एनजीओस को जाता है, हमें समझ में आता है, रिसर्च के लिए जाता है, समझ में आता है, अवेयरनेस बिल्डिंग के लिए जाता है, समझ में आता है, लेकिन ऐसे कौन से राजनीतिक संगठन हैं जिनको यह पैसा गया, ये उस श्वेत पत्र में आना चाहिए। 1/4 हिस्सा इस पैसे का पिछले 4 साल में आया, मोदी जी की सरकार थी। $650 मिलियन 2021 में और 24 के बीच में आया। $650 मिलियन बिटवीन 2021 एंड 2024 इंडिया में आया है। ये कहां गया, इसका हिसाब, इसका बही खाता इस देश के सामने रखा जाए। आपके दोस्त ने आज कहा है, नरेंद्र मोदी जी, कि उन्होंने आपको $21 मिलियन दिए हैं, इसलिए इसका खुलासा अब बहुत जरूरी है। जब 2012 के दौरान अन्ना हजारे का आंदोलन चल रहा था, अपने चरम पर था, एक आदमी यहां एक अपनी पार्टी बना रहा था, अरविंद केजरीवाल, और नरेंद्र मोदी जी अडवाणी जी के खिलाफ षड्यंत्र रच रहे थे कि मैं अब प्रधानमंत्री कैसे बनूं। यह सब 2012 की लगभग बात हो रही है। उस वक्त कितना पैसा आया यूएस एड का, हम उस श्वेत पेपर में वह भी जानना चाहते हैं, और वो किस किस को गया, हमें भी कुछ जानकारी है। पहले आप अपना श्वेत पत्र निकालिए, फिर हम वो जानकारी भी देंगे। ये लोकतांत्रिक भागीदारी और नागरिक समाज के उद्देश्यों से पहला बैच $3,65,000 2013 में हिंदुस्तान में आया था। ये उसी वक्त आया था जब नरेंद्र मोदी जी, मैं अडवाणी में कंफ्यूज हो जाता हूं, अडवाणी जी के खिलाफ साजिश रच रहे थे, और अन्ना हजारे, अरविंद केजरीवाल यूपीए की सरकार के खिलाफ संघ के साथ मिलकर साजिश रच रहे थे। यह पैसा तब आया था। इशारा काफी है, आप लोग समझदार हैं। आगे श्वेत पत्र की इंतजार कीजिए कि ये उस श्वेत पत्र में ये सब आता है या नहीं आता। हम तो कह रहे हैं 1960 का भी बताइए, जब पंडित नेहरू के खिलाफ ये पैसा आ रहा था, वो भी बताइए। आता खरोखर USAIDच्या माध्यमातून ही जर रक्कम भारतामध्ये आली असेल तर ती मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये येते। 2014 पासून आपल्याकडे पंतप्रधान मोदी हे स्वतः सत्तेवरती आहेत, तर त्यांनी या सगळ्याबद्दलचं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे। त्याच्याबद्दल आता अमित मालवीय जे IT सेलचे प्रमुख आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की जे नियम असतात त्याच्यानुसार ही रक्कम जी आहे ती राज्य सरकारांच्या अधीन देशामध्ये वेगवेगळ्या संस्थांना पोहोचते आणि मोदी सरकार हे संघराज्य पद्धतीवरती विश्वास ठेवणार आहे। त्यामुळे राज्य सरकारांच्या वेगवेगळ्या कार्यकाळामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते झालेले आहेत आणि त्यातही ही रक्कम याच्या आधी आलेली होती, याकडे ते लक्ष वेधू पाहत आहेत। पण किती गमतीशीर आहे बघा की एक रक्कम $21 मिलियन अमेरिकेतून भारतात आलेली आहे आणि त्याच्याबद्दल इतके वेगवेगळे दावे होत आहेत। एकीकडे पंतप्रधान मोदी हे अमेरिकेमध्ये जाऊन आपल्या हिताच्या काही गोष्टींबद्दल चुप्प बसतात। रेसिप्रोकल टॅक्स जो अमेरिका भारताच्या उत्पादना कंपन्यांवरती लावणार आहे त्याच्याबद्दल काही विरोध होत नाही। ज्या पद्धतीनं आपले नागरिक तिथं अवैध पद्धतीनं राहत होते, त्यांचं तिथं अवैध पद्धतीनं राहणं हे चुकीचंच आहे, त्याचं समर्थन कोणी करू शकणार नाही। पण त्यांना आणताना किमान कैद्यासारखी वागणूक देऊ नये इतकं तरी ते सांगू शकले असते, ते देखील सांगू शकले नाहीत। आणि आता या USAIDच्या फंडिंगवरून अशा पद्धतीनं विनाकारणाचे वाद जे आहेत ते होताना दिसत आहेत। किती गमतीशीर गोष्टी आणि वेगवेगळ्या दाव्यांवरून हे सगळं राजकारण होतंय। तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प हे दावे करतायत त्याच्यामध्ये खरोखर काही तथ्य आहे का? आणि USAIDच्या माध्यमातून खरोखर मोदी सरकार उलथवण्याचा प्रयत्न देशामध्ये झाला असेल का? तुमची मतं कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। चॅनल सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।